दरम्यान अहमदनगरमधील ही काही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी मोठ्या संख्येनं नगर संभाजीनगर महामार्गावर आता आंदोलक एकत्र आलेले आहेत। रामगिरी महाराज यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते। दरम्यान काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील सिटी चौक पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव एकत्र आयोजन करण्यात आले, तसेच बंदची आज्ञा देण्यात आली। या पार्श्वभूमीवर आज जेव्हा काही हिंदुत्वादी संघटनांचा जो रॅली आहे ती रॅली या भागातून जात असताना त्यांनी येथील आस्थापनांवाल्यांना जे दुकान उघडे त्यांना बंद करण्याचं आवाहन केलं। मात्र तेव्हा येथील दोन गटात जी ती बाचाबाची झाली, त्यानंतर थोडीशी जी परिस्थिती ती तणावपूर्ण बनली। ही परिस्थिती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही परिस्थिती आटोक्यात आणली। मात्र येथे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जो आहे आता अतिरिक्त कुमत मागवण्यात आली असून मोठ्या प्रमाणात जो आहे आता बंदोबस्त तैनात करण्यात आले। सध्या जुन्या नाशिकात जरी तणावपूर्ण वातावरण असलं तरी आता पोलिसांनी शांतता प्रस्थापित करण्यात जे आहे ते पोलिसांना यश आलेलं आपणास पाहावयास मिळत आहे। शैलेश पुरोहित, अजूनही बरेचसे जे नाशिकचे जे पोलीस अधीक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पूर्ण परिस्थितीची जी पाहणी करत आहेत। जागोजागी जे आहेत ते चेक नाके पोलिसांनी चेकपोस्टद्वारे वाहनाची तपासणी करत आहेत आणि कोणते आक्षेपार्ह वाहनधारक कोणी असलं पोलिसांना दिसल्यास त्यांना तात्काळ अडवून त्यांची तपासणी करत आहेत आणि त्यांना दुसऱ्या मार्गाने सुद्धा जे आहेत ते पाठवण्याचं काम पोलीस प्रशासन करीत आहेत। दरम्यान एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर आता जर जुने नाशिक परिसर आहे या परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। दुकानं ती आहेत जी अजूनही मोठ्या प्रमाणात जी बंद आहेत आणि जे आपण जर पाहिलं तर आता ठिकठिकाणी जे आहे बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। बॅरिकेडिंग करून जे पोलिसांनी आहे ते आता नाकाबंदी केलेली आहे। कुठलेही वाहनधारक या एरियातनं बाहेर जाता कामा नये आणि बाहेरची जी वाहनं आहेत ते या भागात येणार नाहीत याची पोलिस दक्षता घेत आहेत। अगदी कोणते समाजकंटक जर आढळल्यास पोलीस त्यांच्यावर जे आहेत ते त्वरित कारवाई करताना आपणास दिसत आहेत। येथे जे आहेत मोठ्या प्रमाणात ते पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून मोठ्या प्रमाणात येथे आता तणावपूर्ण शांतता आपणास पाहावयास मिळत आहे। नक्कीच तर नाशिकमधील ही दृश्य आपण पाहतो। नाशिकमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती आता नियंत्रणात आणलेली आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेले आहे। वाहनांची कसून तपासणी पोलिसांकडून केली जाते। मोठा बंदोबस्त आता या संपूर्ण भद्रकाली परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर नाशिक शहरामध्ये विविध भागांमध्ये पोलिसांकडून चेकपोस्ट उभारण्यात आलेले आहेत। वाहनांची तपासणी केली जाते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आता खबरदारी घेण्यात येते। तर नाशिकमध्ये भद्रकाली परिसरामध्ये दोन गटामध्ये वाद निर्माण झालेला होता, त्यामुळे तणावाचं वातावरण नाशिकमध्ये पाहायला मिळालेलं होतं। पोलिसांची कुमक वाढवण्यात आलेली आहे। पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती आता हातात घेतलेली आहे आणि तणावपूर्ण शांतता भद्रकाली परिसर असेल, नाशिकमधील इतरही परिसर असेल या ठिकाणी सध्या पाहायला मिळते आहे।